शीर्षक आहे रानफूल. रानफुलाला कुठे ठाऊक असतं, रानफुलाला कुठं ठाऊक असतं त्याचा जन्मदिन अन मरणदिन. रानफुलाला कुठे ठाऊक असतं त्याचा जन्मदिन अन मरणदिन. तो उगवतो शेत शिवारात, आडगावच्या शेत शिवारात, खंडाळाच्या घाटात. तो उगवतो आडगावच्या शेत शिवारात, खंडाळाच्या घाटात, खडकाळ भागात. त्याला रुजताना अन निसताना, त्याला रुजताना अन निसताना नसते अंगाई गीत, नसते गोड सोहळे. नसते अंगाई गीत, नसते गोड सोहळे. रानफुलावर पडते प्रज्ञा सूर्य किरण, उजळते झोपलेलं त्याचं गलित गात्र मन, उजळते त्याचं झोपलेलं गलित गात्र मन. मिळे सावित्रीमाई फुलेचे, मिळे त्याला सावित्रीमाई फुलेच्या शिक्षणाची खत माती, मिळे त्याला सावित्रीमाईच्या फुलेंच्या शिक्षणाची खत माती. महात्मा फुलेच्या हौदातलं अमृत पाणी, अण्णाभाऊच्या साहित्यातील भूक त्याला मिळे, अण्णाभाऊच्या साहित्याची भूक. राणी दुर्गावतीचं झलकारीचं शौर्य, सोमाडोमाचं आंदोलन आणि बिरसाचं उलगुलान. आणि त्याला मिळे राणी दुर्गावतीचं आणि झलकारीचं शौर्य, सोमाडोमाचं आंदोलन, बिरसाचं उलगुलान. आदिमांच्या दुःखाच्या वेदनाच्या कहाण्या, आदिमांच्या वेदनाच्या दुःखाच्या कहाण्या. यातून जागृत होते त्याचं मन, यातून जागृत होते त्याचं मन. रानफुलाला येत जाते समाजभान, रानफुलाला येत जाते समाजभान. खडकाळ जमिनीत रुजत जायचं, खडकाळ जमिनीत रुजत जायचं. विपरीत परिस्थितीत त्याला फुलायचं, विपरीत परिस्थितीत त्याला फुलायचं.